टीचरचा कार्यक्रम होता ना. रामाच्या पारा सुटलाही वारा ग रामाच्या पारा सुटलाही वारा रामाच्या पारा सुटलाही वारा ग रामाच्या पारा सुटलाही वारा निघूया चंद्रावी तारा निघूया चंद्रावी तारा निघूया चंद्रावी तारा निघूया चंद्रावी तारा दह्यातू भाजा तू पळून जा माझ्या हाती गुण जाऊया दह्यातू भाजा तू पळून जा माझ्या हाती गुण जाऊया अगं चढेल सासूचा वारा चल निघूया चंद्रावी तारा अगं चढेल सासूचा वारा चल निघूया चंद्रावी तारा चढेल सासूचा वारा चल निघूया चंद्रावी तारा चढेल सासूचा वारा चल निघूया चंद्रावी तारा रामाच्या पारा सुटलाही वारा ग रामाच्या पारा सुटलाही वारा रामाच्या पारा सुटलाही वारा ग रामाच्या पारा सुटलाही वारा सुनबाई अगं ए सुनबाई सुनबाई अगं कसला आवाज आले थांब अहो या डाळ दुधाची राखण मी करते तुम्ही इथे कशाला. अहो या डाळ दुधाची नाजूक कोणी केली. अहो थांबा हे नाजूक कोणी केली याची. राधा राधा ही बावरी
तुझ दर्शन साऱ्यांना होई, तुझ रूप हे ठाई ठाई, साऱ्या जगात तुडच नाही. आमच्या चंडिका देवीचा साऱ्या गावात गुणगण गाई. आमच्या चंडिका देवीचा साऱ्या गावात गुणगण गाई. असे तुझ्याच चरणावर साऱ्या गावाच मस्तक पायी. असे तुझ्याच चरणावर साऱ्या गावाच मस्तक पायी. मनाची मागोती आली, तुझं दर्शन साऱ्यांना होई. तुझं रूप हे ठाई ठाई, साऱ्या जगात तोडच नाही. आमच्या चंडिका देवीचा साऱ्या गावात गुणगण गाई. आमच्या चंडिका देवीचा साऱ्या गावात गुणगण गाई. असे तुझ्याच चरणावर साऱ्या गावाचं मस्तक पायी. 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 पालखीत बसून सात आठ वर्षांनी अहो कुठं कार्यक्रम असला की तिला काय वाटतं हेल्थीच कुंकू आहे इकडं. अहो घरात ही अडचण करून आला नाही. काय सांगू तुम्हाला हो, चायचा घोट नाही द्या म्हणून तांबाऊ खातो तर जुनाला कोण गेली. आता बरं इकडं कोणाला जुना मागायचा तर द्यायचं नाही, ह्यांच्या घरात माहिती पडल. तर बोलला आता भाऊ चायचा घोट भेटला तर बघू. तर आपण लक्ष्मीला बोलत बघतो इकडं आले काय. लक्ष्मी मला नाही गेले कुठं काही कळत नाही हो. ती बघ कुठं बसते. लक्ष्मी तिकडं काय करते. अरे माझ्या गावचा टप्पा टप्पा नाही आता उतप्पा. इकडे कोण लक्ष्मी दिसते तुम्हाला. इकडं ती बघ लक्ष्मी आणि काय आहोत असा नाही बरोबर तुला माहिती पडलं. आणि असा 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 करून दिवसभर हाच काम आहे तुम्हाला. काय? आणि काय काम नाही दिवसभर कचरा बोंबटते माझ्या नावावर काय पाहिजे. तुला बोललो वाईट चाय दे. वाईट चाय ते भांडी घासली. भांडी भांड्याची चायचा काय संबंध आहे. भांड्यांचा आणि चायचा लय मोठा संबंध आहे. कसला संबंध आहे. तुम्हाला ज्या पातेलीमध्ये मी चाय बनवणार हा. ना ती त्या भांड्यातच आहे. होय काय तिथे आमली असेल. काय पातेली? हा? आणि माझं काम केलं काय लाकडं आणलं. लाकडा आता लाकडाला पाठव. तेव्हा घ्यायच्या कंपनीत कामाला होतो
तेव्हा मला काम सोडायला लावली म्हणतो नको खाल्ल्यावर गॅस फिरवतो तो चांगला नाही दिसत तर का आता कंपनीत असतो ना तर 2 बाटल्या घरात आणून ठेवलं असतं तेव्हा तुम्ही माझा चाकली दिलो होता. हा. अरे चॉकलेट करून करून डोक्यावर चाटी झाली आता हा? हो, हा. पण आता 8-10 दिवस झाले गॅस नाही, चूल सुटते, लाकडं संपली. खूप लावून झालं पाहिजे चुलीत काय दोघांच्या तांदळा लावल्या? ना आता राहते चांगल्या तर मी काय वाईट चाय दे चाय देते. हा. कामं सगळी झाली पाहिजे. हो ते मीच करतोय आणि आणि हा असा इथं कार्यक्रम काय आहे? मी तुम्हाला काय सांगितलं? अगं गरमी किती होते तुम्हाला गरमी होते? मग घरातला फ्रीजचा दरवाजा उघडला का तुमची कुल्फी? हा. हा? तुला मला माहिती कुठली होती ती मग? बरं मी काय म्हणतोय अरे माझ्या बाबा, हा. नशीब माझं आज चड्डीची नाडी आतमध्ये आहे. अरे त्या नाडीला पण नजर लागेल सुटा पिटायची तू एक काम तुमच्या कर. नाडीकडे मी बघू नको तर काय लोकांच्या बायकोला सांगू? माझ्या आवडीची नाडीवर काटा करून मला बघायला लागते. तुमचा एक पाऊल पुढे का नाडी पुढे? एक पाऊल पुढे का नाडी पुढे? राहू दे, याच्यात नाडी तुटली ना तर गडबड होईल बरं मी काय म्हणतोय बाबा उठवली बायला उठव कशाला? बाय जाईल आपल्या टायमावर कॉलेजात. नाही उठणार तिथलं उठवायला लागेल चालेल जायचं आहे लय हा. तुझ्या लग्नात. हा. हो, तिचं. मी काय म्हणतोय, फटका जरा हलू मारा पण तापलं नाही एवढं गोट्या? गोट्या माझी चड्डी घेऊन गेला हा. अरे उचलून तरी ठेव हे अरे अरे तुम्ही तरी ठेवा आजकालची कारची मी येडी खुली सर्व घेऊन अहो, मी काय म्हणतोय तो गोट्यात चड्डी नेपर्यंत तुम्ही काय करत होतो अरे मी आंघोळ करीत होता हा? आंघोळ करीत होता टावेल नेसून बाहेर येतो बघता काय त्याला चड्डी घेऊन गेला घेऊन गेला हो. मग आज काय नाही आज काय नाही, बाहेर घालत नाही ना मग गरमी झाल्यावर अरे गरमी झाली असं सोडून घ्यायचा आणि मग थंडी लागल्यावर आवडून घ्यायचा चांगला म्हणतो टेबल भेटला होता. माझ्या ज्यांच्यावर जाऊन गावाचा अध्यक्ष आहे हा. जेव्हापासून गावाचा अध्यक्ष झालं तेव्हापासून गावाचा वाटला झाला माझा पण तुला तुला वाटलं करायला अहो लग्नाच्या आधी मी कसा होतो कसा होता? अहो भारी दिसायचो लग्न झाला पण शाप माझा अहो अरे काय देवऱ्या बसाड्या, तुझं लग्न व्हायच नव्हता हा. हा इकडनं तिकडनं कुठनं मला माहित आहे कुठनं तुला पोर घेऊन आणली हा. हा तेव्हा तुझा झालाय हा पण तेव्हापासून अजून तुझा उडायचा थांबलाय नाही. थांबलायच नाही हो म्हणजे, मग? जेवणात नाही. अहो बायको दिसली का फेफरा भरतो तू घरातली सगळी मला काम करायला लावते हो पण हा तुझा एवढाच उडतोय हो बाकी काय व्हायचंच नाही तुझा हा, मेलो तुम्ही. जेवणात नाही. हा? ते हे, हा. बरं मला एक सांग, काय बाई कुठे तुझी दिसत नाही बाहेर घरात झोपले हा? हा तुझी बाई घरात झोपली झोपले तुझ्या वाटला तुझी बाई घरात झोपली मग ती वासाडी कोण होत हा इथे काय बाहेर बडबड करताय? काय? मी काय म्हणते? काय? बायला उठवायला गेली होती. हा. आपली बाई घरातच नाही. मग घरात नाही गेली कुठून आली आता मी सांगते ना हळू बोला म्हणून. हा मी काय म्हणते? काय? मला वाटतं हा बाय बहुतेक पळून गेली. पळून गेली अशी कशी पळून गेली तुला सांगितलं लक्ष मला ठेवायला मला सांगून गेले आहे मी पळून जाते म्हणून. हा? हा अगं पण तुला सांगितलं हळू बोला हळू बोला. अरे हळू बोला का हळू बोला हं, तीन का आयसीच्या भोगाला लावलेलं आहे. पण तुम्ही नको. मी लग्न झालं पण तुझ्याशी हलूच बोलतोय आता हे तिला आगला होता त्याला मी काय करू हा? ए लढिया काय ए लढिया काय म्हणते? ए लढिया काय करा म्हणता हो म्हणतोय हा. काय? ए लढिया अरे आमच्याला इंग्लिश घेऊन आला टाकू बारा याचा हा पाय पाय खाल्या हा हलू नको हा ह्याला टाकू म्हातारे काय झाला लपडा झाला काय गं मोठा लपडा झाला काय का काय झाला हे असा सकाळी फाट फाट
त्याला घेऊन तुझ्या इथं बसतो. बाबा आम्ही कालच घेऊ तर नाही हो तुझ्या देऊ. दिवसाला का चालव? तुमच्या आम्ही जर अरे विषय तरी ऐका का? काय बाबा नो आम्ही जोर होता जोर सोना होता काय नाही आपल्याला जोर देऊन गेलं काय 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 बोलतो काय झालं मोठा मी सकाळी फाटोला उठला टमरेला घेतला आणि असा गोंडान जायचा गोंडान जायत होता आणि पुढं तोंड्यात जाऊन बसणार आव झाला आवाज नाही झाला तोंड्यात जाऊन बसणार एवढ्यात मला 2 भुता दिसली कोणाची काय 2 भुता दिसल्यानंतर माझी कुठे हिरवी पिवली झाली टाळाकला आता कसा गावाचा अध्यक्ष जरासा जोर केला आणि अशा धक्क्या पावला जवळ जवळ पावला जवळ जवळ गेला जवळ जाऊन बघता का काय ती भुता नव्हती ती 2 पोरा होती वर्गाली पोरगी पोरगी कोण माहिती आहे लक्षाची पोरगी आणि पोरगा माहिती आहे तुझा नातू होता त्या भाजावली तुला भाजायला पाहिजे आता हे पोरा शोधायला पाहिजे पोरा शोध हे तू शोधायला येऊ नको तू घरात बस पोरा शोधायला तुम्ही पोरा शोधायला येऊ नका तुम्ही पोरा शोधायला येऊ नका तसा तुम्ही जर शोधायला आले हो अख्खा गाव तुम्हाला शोधायला पाठवायला त्यामुळे तू आज जा तुम्ही कसा मला सांगलो काय तर मला गाडी जर भेटली असती ना आपण लवकर पळून गेलो असतो गाडी नाही कोणती भेटली करूया काय आता काय करूया कुठं पळताव आहे कुठं पळताव काय गाडी भेटली नाही गाडी भेटली नाही मग वैभवला सांगायला पाहिजे होता अगोदर तरी बोलायचा अगोदर पाहिलं पळून जायला तुम्हाला गाडी पाहिजे होती गाडी पाहिजे कुठे जाताय पळून जाता बाय कुठे जायचं पाठ कर ठिकाणाचा पाठ नाही तुझी पाठ कर पळून जाता बाय तुम्हाला 80 वर्षात लहानाची मोठी पळून जायला केला बाय पळून जायला भैया माझ्या सामने उभा मी जर खाली आलो तुझ्या लावण्या जोडे तुम्हाला काय आहे त्याला मारायची नाही मला आवडत नाही गरमी थंडी लागते त्याला मारायची नाही मला आवडत नाही
80 वर्षाच्या तांगड्या उडवतेस ना? एका बाजून तोडून टाके फॅशन 80च्या भाव 80च्या गावाचा अध्यक्ष माझं नाव अध्यक्ष काय हलू काय काय भागायचं आहे तुम्हाला पळून जायचा होता आई आई बापू नव्हती हाय आई पण त्याला सांगता येत नव्हता मला माहितीये काय काय? पप्पा हा असे आणि आई तिथं किरकिरी आहे मी स्वतः सांगते किरकिरी अरे तो जाऊ दे ए तुझी म्हातारी तुमची खाली येते तिघातला एकाला पण सांगणार का ना तिघांनी हलवली ना मला बरं ते जाऊ दे हा. अरे माझ्यासारख्या प्रतिष्ठित लोका होती कोण अरे मी गावात अध्यक्ष आहे आपण इकडून टाकी हा. हा? काय मिळालं? काय म्हणजे हा विजय माझ्याकडे लागायचं. बघणे तसं नाही मग हा पाय डागू बोलताना पाहिलं पायला गू कशी करते अरे दोन शब्द कसे सारी जाती बोला तिचा हात कशाला उचलते हा ए मी काय म्हणतो ए काय ए त्या वाड्यातल्या दोन बाईला तुला त्याला बसवायला पाहिजे हा? हे सगळं, ए, मी काय झालं, ए, मी काय म्हणतो, मी काय म्हणतो हा, मी काय म्हणतो ए ओ मला ना काय ते काय म्हणतो काय म्हणतो या आईचा भाऊ बोलली. ए, मी काय म्हणतो ही दोन पोरं पळून जायची होती ही पळून गेली असती. आम्ही सांगू आम्ही काल दिवस ती खुर्ची मागली. आम्ही जेवण करा गुरा असाची वाड्या सांगू इकडं हो असा मासे मासा आता काय काय झालं विचार काय विचार झालं काय पैसे आली ती हा, म्हणजे मी जी असते तर परवडलं असतं. बोलली वाटतं ए, मी काय म्हणतो हा. हे बाई ही दोन पोरा पळून जायची होती हा. पळून- पळून- ए, पोरगा काय ए, थांबा, त्यांचा हाल कोणाचा? त्यांचा हात उडतोय का थांब, थांब. हा. ए, ही दोन पोरा पळून जायची होती ही पळून गेली असती तर आयशी बापचं नाव खराब झालं. बरोबर हा. वैभव तर काय तेव्हा विचार करा तेव्हाच्या आम्ही पोरांना चिमटा असं आता पोरांना काय माहिती पोरांना मॅगी तेव्हा पोरांना चिमटा असायची चिमटा आता पोरांना काय मॅगी रोबो रोब त्याच्या अगोदर तुला रोग व्हायला पाहिजे होता तेव्हाची पोरं आमची येंगो आता आहे ना बेगा गाडी अशी हा, जा, जा. ती गाडी घेऊन जा ना तिकडे. जा ना, गाडी घेऊन जा. जा, जा. काय सांगू मी वैभव काय सांगू काय दिवस समजावं हा, दिवस जा तुझ्या डिझेल काढावा तुझा. ए, हा, इकडे. ए, मी काय म्हणतो ही दोन पोरा पळून जायची होती पळून गेली असती ना आईशिवाचं नाव खराब झाला तर गावाचा नाव खराब झाला मी काय म्हणतो ह्या दोन पोरांचं लग्न लावून देऊ अहो, त्याला कामाला नाही त्याचा काय लावण्याचं खेकडे जातात. हो, नाही. हा कोणाचा खटला आणलाय? हा? हा खटला कोणाचा आहे? लाडक्या बहिणीचं पैसे तेव्हा पप्पाला बरोबर भेटलं नंतर गाडी आहे का घोडा आहे का आम्ही काय पाहतो हिचा कोण भाव असेल तर हिला बघून पहिला जीव दे
हे मी काय म्हणतो ह्या दोन पोरांचं लग्न लावून देऊया तुम्ही टेन्शन हे हा काय तर कुठला धंदा करणार आहे रिक्षा 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 हो, पण यांना हे अशी हालचाल असू आहे. दे. आपल्या घराला पोरगी देऊ अगं का? बरोबर तू काय टेन्शन घेऊ त्या म्हातारी झाला म्हातारी 8 दिवसात मारणार आहे हा? हा, म्हातारी 8 दिवसात बोल. आणि हे दोन हा दोघांचं लग्न 10 दिवसात मारणार जर नाही गेलं मी मारीन तेवढं काम करा. हे तू काम कर तू लग्नाच्या तयारीला लाग. त्याला वाटतं जा तुझ्या आईचा हो तुझ्या जा बोलायचं. हे, मी काय म्हणतो ह्या दोन पोरांचं लग्न लावून देऊया तुम्ही टेन्शन घ्यायचं ओ अजय सर मग यांच्या पुढे उठू का ह्या दोन पोरांचं लग्न लावून देऊया तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही. मी काय म्हणतो ह्यांच्या दोघांचं हे, इकडे. ह्या दोन पोरांच्या लग्नाला जेवढा खर्च लागेल जेवढा खर्च लागेल तेवढा सगळा खर्च मी करणार तुम्ही ठिकाणी काय करायचं पैसा माझ्याकडे आणून द्यायला हो त्याच्या आम्हाला खर्च करता येतो मंडपाला बघ कापड बिपड बघ कसा आहे मी त्यांना घेऊन घेऊन चुकाने टाकीन तुमचा स्वस्त्यात बाहेर उडून आता तुम्ही काय ना व्याही ए वाईन वाईन अरे वसाला वाई नाही व्याही व्याही वाईन वाईन अरे व्याही ए वाईन वाईन हो दे, एकमेकांना भेटा काम पिल्याचं काय बघा. हे, तुमच्याकडे लाटा काय शोधतायत काय हो? आता म्हणजे आता तुला सांगितलं हे बघ जोपर्यंत तुमच्या दोघांचं लग्न होईल नाही तोपर्यंत तुम्ही जवळ यायचा मग काय करायचं तुम्ही जवळ कधी यायचा बघा आशीर्वादाने कसा झाला समाज कुंभार तुमच्या आशीर्वादाने झाला समाज कुंभार शिरोमणी गुरुवांचा हात श्रीरावर समाज हात सगळी भरारी तुमच्या नावावर तुमच्या आशीर्वादाने चालला समाज कुंभार तुमच्या आशीर्वादाने चालला समाज कुंभार आशीर्वादाने झाला समाज कुंभार तुमच्या आशीर्वादाने झाला समाज कुंभार सारे मिळून आनंदाने सोहळा करते छान एकजुटीने करते काम उत्सवाची वर्षान उत्सवाची वर्षा दाभोळ गावचे चंड देवीच्या समोर आहे गाणं कोटवाचे हे मंदिर बघून पारण फिरते सारं हरणी पिटते सारे हरणी पिटते सारे शतही तुझी राहुदेया कुंभारवाणी बन शत तुझी राहुदेया कुंभारवाणी बन तुमच्या आशीर्वादाने चालला हा समाज ठरलेला आहे. आणि त्याची प्रचिती आम्हाला सगळ्या तुमच्या प्रेक्षकांकडून या ठिकाणी मिळते आम्हाला पाठीमागून येऊन हे लोक या ठिकाणी सांगतायत अतिशय सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी होतोय आणि म्हणून या कार्यक्रमासाठी अजय कलवणकर यांच्याकडून या कार्यक्रमासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलं म्हणतात त्यांचा आभार धन्यवाद आणि म्हणून आपल्या समाज सादर होतोय रक्ताची तुम्हाला सांगतो मगाचपासून आमची थोबडी बघून बघून कंटाळा आला असेल पण काही आमची थोबडी अशी आहे तालुक्यात असतात दिसत नाहीत कोणाला पण त्यांची मेहनत तेवढी भरपूर आहे आमच्यापेक्षा तशी मेहनत त्यांचीच आहे त्यांनी सुरुवात करत नाही तेवढं आमचा पण काय नसतं आता हा आमचा ऑर्गन मास्टर आहे 3 तास बसून राहील घामाचा एक टिपूस पण आहे
जरा थांबा. तर 3 तास बसून राहील, घामाचा एक टिपूस येणार नाही. पण मेहनत काय, फक्त बोट हलवते, बाकी काय हलवत नाही, फक्त बोट हलवते. तो आमचा तिकडचा साऊंडवाला बोट फिरवतोय, हा आमचा लाईटवाला बोट खालीवर करतोय, हा आमचा ढोलकीवाला हा बोट दोन्ही साईडने हलवतो. हे सगळं जण बोट हलवताय, मग हा पॅडवाला दांड्या का हलवतो? तुझ्या दांड्या हलवता हलवता आमच्या दांड्या उगाच तेवढा त्रास आम्हाला देऊ नको. कसं आहे, त्रास देण्यासाठी माणसं भरपूर नेमलेली. काय राजे महाराजे आले काही मिनिटं बाकी काय? ते येणार. अरे हो, नाही. नाही. अरे हो, पण आपण सुरुवात करत नाही तोपर्यंत राजा कसा येईल? बरोबर आहे, बरोबर आहे. राजे महाराज राजे यायला आहे. ए बरं, ए पटी पकड. ए तुम्हाला इथं चर्चा करायला बोलवले. हो मामा तुझा भाचा मी सामा. काय पकडलाय? हो मामा तुझा भाचा मी सामा, तुमची पोर मला देणार अहो सांग मला तुमच्या अहो मामा तुझा भाता मी श्यामा. अहो मामा तुझा भाता मी श्यामा, तुमची पोर मला देणार का? अहो सांग मामा तुमच्या पोरी संग माझं लगीन लावणार का? सांग मामा तुमच्या पोरी संग माझं लगीन लावणार का? मी काय म्हणतो, मी नाही कोलगेटची जाहिरात काढली बस, एवढाच करायचा. कोलगेटची जाहिरात फक्त दात टाकलं. श्यामाचा मामा भडकलाय. डबल पॅन्ट चड्डी पण नाही. आराम करून महाराणी साहेबांना दरबारात हजर करा. मला सांगायचं आहे म्हणजे दिस दिस महाराणी साहेबांना दरबारात हजर कर. तू खाली जा. महाराणी साहेबांना दरबारात हजर करा. तेवढाच राणी साहेबांना दरबारात हजर करा. मी काय म्हणतो तो, तुम्ही पहिलं काय घोड्याच्या तबेल्यात चाबू राणी साहेब या बाईवाड्यावर या आणि शांत काढून जा.
राणे साहेब असं एकाएकी बोलवणं केलं. एक विचारू का? हा, दोन विचार आपल्या बाबा राणे साहेब एक विचारू का? बोला. राणे साहेब तब्येत कशी काय आहे महाराजांची? महाराजांची तब्येत तुम्हाला माहितच आहे. वर्षानुवर्ष आजारी असलेला माझा नवरा एकदा वरती पण जात नाही आणि एवढा त्रास देतोय. जर महाराज वरती जात नसतील तर त्यांना नायट्रोजनचे फुगे लावा. राणे साहेब प्रधानजी काय करते समजत नाही आणि शिवसेन भाऊ चालले त्यांच्यासाठी औषध आणायला. राणे साहेब एक उपाय करा उपाय. सुरसर महाराजांना वैद्य बघून पाठवा. हो निघाले ते. मग त्याच्यात वीज घाला, वीज. हो, हे चुकीचं आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये वीज घालू नका. मी श्रीकृष्ण भगवान स्वशस्त्र 308 बंदुकांचा मेळा थाटमाट करून मथुरेची बाजारात आला आहे. त्यांचा रस्ता प्रतिबंध करायला पाहिजे व त्यांच्याकडून देजू चोरून घेतलं पाहिजे. हे काम मी स्वतः न करता सुदामावर सोपवत आहे. कोण आहे तिकडे? देवाच्या कधी प्रणाम होतो. अरे सुदामा आपले तवंगडी कुठे आहे? तवंगडी गेले काय तुला शोधायला? तू त्यांना बोलून घेतो मी गाय बघून येतो. अजून काय आहे?